नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या YouTube चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपी मध्ये आपलं स्वागत करते। आज मी दुपारच्या जेवणाला चवळीची रस्सा भाजी करणार आहे। तर मी आज कशी करते ते तुम्हाला दाखवते। तर चला मग कृतीकडे। इथे मी ओली चवळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। बघा, ही छान स्वच्छ करून घ्यायची, याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। ही बघा, ही आहे ती चवळी। ही ओली चवळी आहे ज्याची मी आज रस्सा भाजी करणार आहे। याला लागणारं वाटण आपण करून घेऊया। याला लागणारे जिन्नस 1 टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्या सगळ्यांना एका मिक्सर पॉट मध्ये बारीक करून घेऊया आणि याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची। या पद्धतीने आपल्याला दिसेल। तर आता फोडणी करून घेऊया। एका कढईमध्ये मी तेल तापवत ठेवलेलं आहे। आता यात आपण टाकायचं मोहरी आणि जिरं आणि हिंग। जिरं मोहरी चांगले झाले की यात टाकायचं थोडा कढीपत्ता, थोडे बारीक चिरलेला थोडा कांदा, याला चांगलं परतून घ्यायचं। चांगला कांदा परतला की त्यातला वास निघून जातो। कांदा व्यवस्थित झाला की यात आपण आता मसाले टाकूया। हळद, तिखट, धनेपूड आणि थोडं गरम मसाला। तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे तसं। त्यानंतर मसाले झाले तेलात की आपण आपलं वाटलेलं वाटण टाकूया। यालाही छान तेलात परतून घ्यायचं। मसाला चांगला तेलात शिजू द्यायचा। मसाला कधी पण बारीक फ्लेम वरती शिजू द्यायचा, म्हणजे तो चांगला शिजतो। किती छान रंग आला आहे। मसाला जसा जसा शिजतो तसा सुंदर रंग भाजीला येतो। बारीकेच्या वरती शिजवायचा। मसाला शिजलाय, आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ झालं की आता आपण आपली चवळी टाकून देऊया। आपण चवळी टाकून देऊया। आता याला छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला सुकी भाजी पण करता येईल। त्याला रस्सा न करता जर तुम्हाला उसळ सारखं करायचं असेल तर तेही करू शकता। हे बघा, छान याला आता मसाल्यात होऊ द्यायचं। चवळीचे दाणे मसाल्यात चांगले मिक्स झाले की यात आपण थोडंसं पाणी टाकून देऊया आणि याला चांगलं हलवून घेऊया। आता गॅसची फ्लेम कमी करून यावर झाकण ठेवून द्यायचं। झाकण ठेवल्यावरती त्याच्यावरती थोडं पाणी टाकायचं, म्हणजे जसे जशी भाजी शिजणार आपलं पाणी पण गरम होईल आणि हेच पाणी नंतर आपण भाजी शिजवायला वापरणार आहोत। इथे आपण ताटातलं पाणी भाजीत टाकून घेऊया। दाणे शिजायला आपल्याला पाणी लागेलच। आता याला छान कमी याच्यावरती शिजू द्यायचं। तर इथे भाजी शिजली की नाही आपण पाहून घेऊया। बघा, भाजीला किती छान रंग आलेला आहे। इथे आपण एक दाणा चेक करून पाहू शकतो की भाजी शिजली की नाही। बघा, दाणे चांगले शिजले गेले आहे, म्हणजे आता आपली भाजी शिजली। यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया।
बघा भाजीला किती छान रंग आलाय आणि चवीलाही खूप खूप स्वाद होतो. तुम्ही करून बघा. हे बघा आता ही भाजी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी कोणती दुसरी रेसिपी मला बघायची आहे तर कमेंट करून मला सांगा. स्वस्थ राहा आणि मस्त खा. थँक्यू.